तर भावांनो आपल्या एका नवीन ब्लॉगची सुरुवात. आज काय आम्ही ट्रॅक्टरचा गिअर बसवलेला आहे. मग काय आम्ही ट्रॅक्टर न्यायला आलतो पण इथं गाडी अडकली. गाडीचं काय आता इसले चिकूल काढतोय. आता जायचं आहे आम्हाला ट्रॅक्टर पण अडकला आहे म्हण. काल काय मी नव्हतो मग आज काय मी आलेलो इथं भाऊ ट्रॅक्टर निघतोय नाही की तसं अख्ख्या रोडनी पाणीच आहे. रानातनं पाणी निघलेलं आहे कारण की पाऊस इतका झाला आहे नावच घ्यायचं नाही. अख्खं रानाने पाणीच आहे आणि आता जायचं आहे हिथनं जायचं आहे. हिथनं ट्रॅक्टर येईन वाटतंय. हिथनं जाईन हिथनं तो तिथनं येत इकडं हे करू ना बाहेर. चला भाऊ गावाकडल्या माणसाला रानात जायचं म्हटलं तर समजा असं आहे. इसल्याने काय चपल्या आता इथंच काढली त्या चालायला काही नाही पण मला चपल्या न्यावं लागते ना का तर मला ट्रॅक्टर चालवायचा आहे. त्यावर परत काय पाय पण राहणार नाही काहीच नाही. मग काय इथनं तळ लय जवळ इथनं थोडं खाली तळ आहे. आता काय तळ्याची दारं पण जास्त पडल्यात वाटतं. मग काय आज तळ्यावर पण जाऊ मग बघू तळ्यावर जाऊन काय होतंय काय नाही. इसल्या काय बिगर चपलीचं फास्ट चालतोय. इथं चपल्या समजा अशा होत्या त्या उलट्या पायातच. इथं ट्रॅक्टर लावलाय खाली बघू ट्रॅक्टर कसा अडकलाय कसा नाही. आणि या ट्रॅक्टर पसवर आलोय. आता ट्रॅक्टर पसवर येतो चपल्या काय हातात घ्यावं लागले त्या इतका चिकून लागलाय चलाय तरी नाहीच. मग का अख्खी वाट चिखलाची जर रानातली ते पाय काय मग आता चिखलातनंच चालायला चालू आहे. इथं ट्रॅक्टर आहे याचीच खाली ट्रॅक्टर ह्या बघू आता काय होतंय काय नाही. इथं बी चिखलं आता इथनं पण ट्रॅक्टर निघतोय का नाही काय सांगता येत नाही. बघू तर ट्रॅक्टर गुतलाय असा गावात बेकार लागलं. इथं बसलेला आहे ट्रॅक्टर इकडं उखंड आहे म्हणून टायर खाली जायला लागली ती. बघू आता काय होतंय काय नाही. महाग टेलर पण मोठा आहे. आता इथं पाय धुवून बघू. थांबाच काढू परत थांब विहीर आहे. थांब तर भावांनो ट्रॅक्टर काय फायनल काढलाय म्या. कालचा एक ड्रायव्हर होता त्याला काय ट्रॅक्टर येत नव्हता त्यांनी तिथं अडकविलेला मग काय आता काढलाय. इसल्यामुळे थोडा निघत नाही काय आपणही म्हणल्यावर निघणार नाही. इशे खोल आहे. बरं पाणी घे थोडं आहे बरं राहू चल हो पाहणं चला. तिथनं ट्रॅक्टर काढला आता दुसऱ्या जागेवर ट्रॅक्टर अडकलाय. इथं बी चिकूलच आहे. दगड टाकाय चालू आहे आता. इसल्या दगड आणतोय बाजून मागणं
तालीची दगड तो आता इथनं निघतं नाही. इथनं जर नाही निघला तर मग शेवट ट्रॅक्टर तर आणावं लागेल. इथे इतकं अडकलाय. इथं अडकलेला ट्रॅक्टर निघलाय. ट्रॅक्टरची अवस्था अशी झाली आता. चिखलात अडकल्यावर अवस्था अशीच होती. हे काय जुगाड केलेलं आहे. ह्याचं टोपान कोणतं तोललं होतं म्हणून जुगाड केलेलं आहे. अख्खा ट्रॅक्टर नुसता चिखलाने भरलेला आहे. तर भाऊ घरी गेल्यावर धुवायचा नाही धुवायचा. आता मला टाकायची गाडी. आता मला गाडी ट्रॅक्टर मध्ये भरायची. नाही बसणार दमा दमा. इतकं पाणी वाहतंय आता नदीतनं. तळ्यावर पोचलो. तळ्यावर ही एक दार आणि ही पहिली 2 दारं अशी मिळून 3 दार पडली. ती पाणी काय इतकं वाहतंय आता इकडं अख्खं पलीकडं पण आहे. ती पलीकडं दिसतंय पाणीच आहे पलीकडं. हिरवा निसर्ग या भोवतीने. वातावरण कसलं भारी दिसतंय. त्यात काही इश्यूच नाही. गावाकडचं वातावरण शेम असतं. इकडं पाणी पण व्हायला लागले आता जास्त. पाऊस पण झालेला आहे म्हणून इकडे पाणी साचलंय. चला घराकडं आपण काय मग अशी दार पडलेली बघून घरी आलतो. तर मग काय ह्या ब्लॉगचा इथंच लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.